इन द लास्ट व्हिडिओ म्हणजे मागील व्हिडिओमध्ये मुलांनो आपण पाहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फुल फॉर्म. ते आता आपण माझ्यासोबत तुम्हीही म्हणणार आहात. लेट्स, लेटस, शँट, शॅल नॉट, दे हॅव, दे हॅव, वेरंट, वेर नॉट, वी आर, कांट, कॅन नॉट, वेस, वेर इज, what are, there's, there is. तर आपण आपली जी पहिली कविता आहे ती आता स्टार्ट करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. सी हिअर, कवितेचं नाव आहे बी द बेस्ट 1.1 बी द बेस्ट. तर कविता पाहण्याच्या आधी आपण बघूया. हिअर इज वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज यामध्ये फर्स्ट बघा, चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन. हॅव असं आहे म्हणजे तुम्हाला कोणती कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळालेलं आहे का. तर याचं ॲन्सर लिहित असताना तुम्ही यूच्या जागेवर काय करायचं आय आणि यस किंवा नो असं उत्तर द्यायचं याचं, कारण हे आहे व्हर्बल क्वेश्चन. हॅव यू तुम्हाला मिळालं आहे का कधी असं क्वेश्चन आहे, म्हणजे कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये मिळालं आहे वगैरे काहीही नाही लिहिलं तरी पण चालतं. तर याचं ॲन्सर अगदी सोपं आहे. यस आय गॉट एवढं शॉर्टमध्ये लिहिलं तरीसुद्धा चालतं बाळांनो. नेक्स्ट बघा, हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं, तुमचं फिलिंग कसं होतं. त्यावेळेला आपण काय म्हणायचं, आय फेल्ट व्हेरी हॅपी किंवा फक्त व्हेरी हॅपी ॲन्सर दिलात वन वर्डमध्ये तरीसुद्धा चालेल. थर्ड क्वेश्चन बघा, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स. तर तुमच्या प्रयत्नामध्ये तुम्ही कधी फेल झालाय का, म्हणजे प्रयत्न करूनही यश संपादन करू शकल्या नाहीत का. तर त्याचा ॲन्सर काय येणार आहे नक्कीच मुलांनो, यस इन एक्झाम्स. फोर्थ क्वेश्चन, डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर. डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे काय, तर आपल्याला जे यश मिळालेलं आहे ते यशही मिळू शकतं. जीवनाच्या वाटचालीमध्ये कधी आपल्याला यश मिळेल कधी अपयश मिळेल, तर ते दोन्हीही ॲक्सेप्ट करावं ना आपण. तर काय म्हणायचं, यस आय थिंक. त्याचा ॲन्सर काय येईल, यस आय थिंक. फिफ्थ बघा क्वेश्चन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. तुम्हाला जर एखाद्या टीममध्ये, आता समजा ती टीम कोणती असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल कॉम्पिटिशन, कोणत्याही प्रकारचे जे स्पोर्ट्स आहेत त्या स्पोर्टमध्ये एखादी टीम असते, तर टीममध्ये तुम्हाला सिलेक्ट नाही केलं गेलं तर तुम्हाला काय वाटेल, तुमची रिॲक्शन काय असेल, तुम्हाला त्यावेळेला काय असं वाटेल. तर त्यावेळेला असं काय म्हणायचं बघा, आय शॅल बी अनहॅपी अँड फील लोनली. त्याच्यावर रिॲक्शन तुम्ही काय कराल, मी एकटा वाटेल, मला खूप असं अस्वस्थ वाटेल, अनहॅपी फील होईल असं तुम्ही म्हणू शकता. यानंतर बघा फर्स्ट दिलेलं आहे, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. तर इथं काही 4 वर्ड्स दिलेले आहेत बाळांनो. तर या 4 शब्दांमध्ये इथं ABCD नुसार असं लावायचं नाही बेटा, म्हणजे ABCD म्हणजे काय झालं, अल्फाबेटिकल ऑर्डर. तसं दिलं आहे का त्यांनी वरती, त्यांनी दिलेलं आहे त्या फक्त रीड करा मोठ्याने. माझ्यासोबत तुम्ही पण म्हणायचं, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, हिल, स्टोन, माउंटन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. तर मुलांनो यावरतीच क्वेश्चन नंबर 1A वरती आधारित क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1B. सपोर्टिव्ह आहे त्यालाच. रिअरेंज ईच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ग्रोथ. फर्स्ट वन इज देअर. Question is in A section.
वन फर्स्ट सी हिअर. बघा पहिलं काय आहे, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. तर मुलांनो यामध्ये सगळ्यात छोटं काय आहे तर ते आहे स्ट्रीम, झरा. तर एका झऱ्यापासून नदी तयार होते म्हणून रिव्हर. रिव्हरपासून समुद्र तयार होतो, समुद्र म्हणजे सी, आणि सीपासून ओशन तयार होतो. ओशन म्हणजे महासागर, हिंदी महासागर वगैरे आहे की नाही. तर ते लास्टचं पॉईंट आहे, म्हणजे समुद्राच्या नंतरचं महासागर. म्हणून काय आलं, स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन. आता याच पद्धतीनं सगळ्यात मोठं काय असतं मुलांनो, माउंटन. सेकंड इथे दिलेलं आहे बघा, हिल, स्टोन, माउंटन, रॉक. यापैकी सगळ्यात मोठं आहे माउंटन, आणि सगळ्यात छोटं आहे स्टोन. स्टोन म्हणजे छोटंसं दगड. या दगडाच्या नंतर मोठमोठे असे खडक असतात बघा मुलांनो, ते खडक 2 नंबरला येणार आहे मोठे. त्यानंतर हिल म्हणजे छोटे छोटे डोंगर, आणि त्यानंतर माउंटन म्हणजे मोठं. आता माउंट एव्हरेस्ट असेल, काय आहे ते माउंटन आहे ना, बिग माउंटन. तसं आता थर्ड बघा, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. तर या चारीमध्ये तुम्ही सुद्धा सांगाल सगळ्यात छोटं काय आहे, सीड. सीड नंतर छोटे छोटे असे अंकुर किंवा रोपटी काढली जातात, ते सॅपलिंग झाले. आपण जातो की नाही, जर तुम्ही गेलात नर्सरीमध्ये तर छोटे 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 रोपटी तयार केलेले असतात बाळांनो, आणि ती रोपं छोट्या कॅरीबॅगमध्ये मातीमध्ये मिक्स करून, म्हणजे मातीतून ते ठेवलेले असतात. म्हणजे आपण कुठंही ते उचलून नेऊ शकतो आणि आपण आपल्या घरी आणून लावू शकतो, विकत आणून. मग ते सॅपलिंग झालं. सॅपलिंगच्या नंतर थोडंसं मोठं असतं प्लॅन्ट. प्लॅन्टच्या नंतर असतं ट्री. लक्षात आलं. आता चौथं बघा, चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा बाळ जन्मतं त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, ॲडल्ट म्हणतो का, यूथ म्हणतो का, चाइल्ड म्हणतो का, नाही. तर काय म्हणतो आपण त्याला, बेबी. बेबी वॉज बॉर्न, बेबी इज बॉर्न. म्हणजे बेबी जन्मलंय, किंवा कुठंतरी तिथं ना एक बेबी जन्मलं होतं असं आपण सांगू शकतो की नाही. बेबी म्हणजे छोटंसं बाळ. बेबी नंतर चाइल्ड, चाइल्ड नंतर यूथ, यंगस्टर्स असतात बघा. आता तुम्ही काय आहात, यंग पीपल. आता तुम्ही 12वीपर्यंत यंगस्टर्स झालात, आणि त्यानंतर शिक्षण संपल्यानंतर अडल्ट. अडल्ट लास्टला येईल म्हणून. आता बघा यानंतर एक छोटीशी गोष्ट दिली आहे बाळांनो. ती गोष्ट बघा, क्वेश्चन काय आहे ते बघा. इन युअर प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न्ड द स्टोरी. म्हणजे तुम्ही लहान असताना, प्री प्रायमरी म्हणजे काय, छोटा गट, लहान गट, मोठा गट, यामध्ये तुम्ही एक गोष्ट शिकली असेल मुलांनो, द लायन अँड द माऊस. म्हणजे सिंह आणि उंदीर, त्याची गोष्ट. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिव्हन इन द बॉक्स. तर त्यापूर्वी मी तुम्हाला ही गोष्ट सांगते मुलांनो. एकदा एक सिंह ना जंगलामध्ये गाढ असं झोपलेलं असताना एक उंदीर तिथं आलं, आणि त्या उंदराला लक्षातच आलं नाही की सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो आपलं खेळायला लागला, आणि खेळता खेळता त्याच्या अंगावरती फिरायला लागला. फिरताना त्याची झोप मोड झाली सिंहाची, आणि सिंह उठूनच बसलं. आणि उठल्यानंतर त्या उंदराला त्याने हातामध्ये घेतलं आपल्या पंजामध्ये, आणि आता मी तुला ठार करेन असं त्याला म्हटल्यानंतर उंदराने त्याला विनवणी केली, खूप गयावया केल्या, आणि विनंती केली की महाराज तुम्ही मला सोडून द्या, मी कधीतरी तुम्हाला नक्की निश्चितपणे मदत करेन. तर त्यावेळेला सिंह म्हणालं, अरे तू चिमुरड्या, एवढा चिमुरडा तू आहेस, आणि तू मला काय मदत करणार आहेस, हा 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 असं मोठ्याने हसायला लागला सिंह. पण तरी देखील त्याने त्याला सोडून दिलं. बघूया म्हटलं काय आहे, छोटा एवढा आपल्याला एवढा दया मागतोय तर आपण सोडून देऊयात. पण झालं असं बाळांनो, पुढं काय झालं, एकदा सिंह जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत असताना एका जाळ्यामध्ये, मोठ्या अशा जाळ्यामध्ये तो अडकला मुलांनो. आणि त्या नेटमध्ये, त्या जाळ्यामध्ये कशामुळे अडकला असेल, बरोबर शिकारी तिकडून चाललेला होता, आणि त्या शिकाऱ्यानं शिकार मिळावी म्हणून ज्या ठिकाणी सिंह जातो येतो, जे ठिकाणं त्याला आवडतात किंवा जिथं तो बसतोय याचं त्यानं निरीक्षण केलं, आणि त्या ठिकाणी मोठं जाळं उभं केलं बाळांनो. आणि मग तिथं सिंह आतमध्ये जाऊन अडकला. आता त्या सिंहाला तो शिकारी घेऊन जाईल की नाही पकडून, पण तो सिंह
काय झाला, घाबरला. आता बघा, एवढा मोठा जंगलाचा राजा, पण एका जाळ्याला मुलांना घाबरला तो आणि जोराने गर्जना करायला लागला. तेव्हा जंगलामधून तो उंदीर सिंह आपला मित्र आहे या भावनेने तो आला आणि त्यानं सिंहानं त्याचे प्राण देखील वाचवले होते की नाही. तो पटपट आला, त्याच्यासोबत आणखीन थोडे त्याचे मित्र आणले छोटे छोटे आणि सगळ्यांनी मिळून दाताने कतर कतर करून कुरतडून काढलं ते जाळं मुलांनो. आणि मग अशा पद्धतीनं सिंह हा फ्री झाला. सिंह सेट फ्री म्हणजे तो तिथून निघून गेला, तो वाचला. त्याचा जीव बघा, एवढ्या मोठ्या सिंहाचा जीव कुणी वाचवला, उंदरानी. म्हणजे प्रत्येक जण काय असतो बघा, आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमधून तिथं काही शब्द दिलेले आहेत. आता इथं येलो बॉक्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स इथं फिल इन द गॅप्स जे आहेत त्या ठिकाणी घालायचे आहेत. बघा, हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोड, फ्री, चिवड, हर्ड, लाफ्ड. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ, काय येईल इथं, lion are sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up angrily. तर तो lion रागाला आला. He caught the mouse and was ready to kill. त्यानं माऊसला पकडलं आणि मारायला तयार झाला. ठार करणार आता तुला म्हणाला. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in the net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with the sharp teeth and set the lion free. See here. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट पूर्ण झालेली आहे बाळांनो. आणि याच्यामधून आता तुम्हीच सांगा बघू, या कथेमधून बोध आपल्याला काय घेता येईल. मॉरल ऑफ द स्टोरी इज नो वन इज लेस इम्पॉर्टंट. म्हणजे कुणीही कमी महत्त्वाचं नाही आहे बाळांनो. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला छोटीशी मुंगी जी दिसते ती सुद्धा तिच्या स्वतःमध्ये ती बेस्टच असते. कुणीही कमी महत्त्वाचा नगण्य असा नसतो आणि कुणीही जास्त असं महान नसतो. प्रत्येकाचं आयुष्य हे ठरलेलं असतं. आता बघूया आपण या पेज नंबर 3 काढा मुलांनो. बी द बेस्ट. बी द बेस्ट या कवितेमध्ये फर्स्ट स्टॅन्झा आहे तो फक्त आपण आता पाहणार आहोत. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. बघा, आता ही जी फर्स्ट लाईन आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बेस्ट बना, उत्तम बना, सर्वोत्तम बना. कशामध्ये बघा, इफ यू कांट बी अ पाईन. बघा, आता पाईन म्हणजे एक वृक्ष आहे बरं का. टॉप ऑफ द हिल म्हणजे काय, मोठं डोंगर असतो की नाही, डोंगर, त्या डोंगरावरती. म्हणजेच इथं असं केलेलं आहे स्पाईन, फर, असे वेगवेगळे जे सूचीपर्णी झाडं आहेत की नाही, त्या झाडांपैकी एक आहे पाईन वृक्ष. तर त्या पाईन वृक्षासारखं जर तुम्हाला बनता आलं नाही, म्हणजे एवढं मोठं पाईन वृक्ष तुम्हाला बनता आलं नाही, ठीक आहे ना, मग सगळ्यांनी महान मोठंच बनावं असं आहे का, नाही आहे. बी अ स्क्रब इन द व्हॅली. म्हणजे तुम्ही काय करा, एक झुडूप बना. कुठलं ते पण हिलमधलं नाही, एकदम उंचावरचं नाही, तर एकदम दरीखोरीतलं एक छोटंसं झाड बना. आता हिअर इज द वर्ड गिव्हन द वर्ड स्क्रब. स्क्रब मीन्स व्हॉट, अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स.
म्हणजे छोटी 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 अशी फुलझाडी तिथं आहेत किंवा रानातली झाडी असतील, कुठलीही झाडं, तर ती छोटी छोटी झाडं असतील, ती व्हॅलीमधली छोटीशी झाडं ती बना. बट बी द बेस्ट. पण कसं बना? बी द बेस्ट म्हणजे चांगलं बना. लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रेल. रेल हिअर इज अ स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय? झरा. झरा आपण इथं पाहिलेला आहे बघा, नदीच्या अगोदर जो असतो तो स्ट्रीम, आणि स्ट्रीम म्हणजेच रेल. तर तुम्ही नदीकाठचं एक छोटंसं झाड, एक छोटंसं बुश बना, स्क्रब बना, पण ते बेस्ट बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. म्हणजे मोठं झाड बनता नाही आलं तरी देखील छोटंसं बुश तर नेहमी तुम्ही बनू शकता. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक झाड हे मोठंच नसतं. नारळाचं झाड मोठं असतं, पोफळीचं झाड किंवा आणखीन काय म्हणू आता इथं असणारं पाईनचं, तसं प्रत्येक झाड मोठं बनणारच नाही. का? तर प्रत्येकाची वाढ ही ठरलेली असते. आता आपण म्हणाल कलिंगडचं मोठं ट्री होईल का बाळांनो? होणार नाही, त्याची रचनाच तशी आहे. म्हणून बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. इफ यू कांट बी अ बुश बी अ बिट ऑफ द ग्रास. आणि यापेक्षाही पुढे जाऊन सांगितलंय कवीनं की तुम्हाला बुश बनता आलं नाही बाळांनो, छोटंसं झाड बनता आलं नाही बाळांनो, तर ग्रास तरी बना. ग्रास म्हणजे काय? गवत. अँड सम हायवे हॅपियर मेक. म्हणजे काही हायवेला जाताना एकही झाड तिथं दिसत नसतं, त्यावेळेला गवत जरी दिसलं ना तरी डोळ्यांना आल्हाददायक वाटतं, डोळ्यांना थंड वाटतं आणि आपण फील करतो काय? एकदम छान. तसं बुश देखील बनता आलं नाही बाळांनो, तर ग्रास बना. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बॅस. बघा आता इथं दिलेलं आहे मस्की अँड बॅस, याचं मिनिंग दिलेलं आहे नेम्स ऑफ फिश. आता हे फिशेस आहेत बाळांनो. मस्की पण एक प्रकारचा मासा आहे, बॅस पण एक प्रकारचा मासा आहे. पण इथं दिलेलं काय आहे? इफ यू आर अ मस्की म्हणजे तुम्ही मस्की बनू नाही शकत आहे. देन जस्ट बी अ बॅस म्हणजे मोठे मोठे किंवा खूप असं सुंदर असे मासे तुम्हाला बनता नाही आलं, पण तुम्ही साध्यातला साधा खूप काही मासे असतील की नाही एकाच कॅटेगरीमधले, तर तसे तुम्ही बनवू शकता. जस्ट बी अ बॅस बट द लाईव्हलीएस्ट बॅस इन द लेक. पण त्या लेकमधलं काय बनायचं आहे तुम्हाला? त्या तलावातलं लाईव्हलीएस्ट बॅस म्हणजे पाहिल्यानंतर एकदम छान फील व्हायला पाहिजे, लाईव्हलीएस्ट वाटायला पाहिजे, अशा प्रकारचं बॅस तुम्ही बना. म्हणजे प्रत्येक मासा हा मस्कीच बना असं नाही आहे. एकच मासा महत्त्वाचा आहे का? सगळीकडं आता बघायला लागलो आपण, एखाद्या समुद्रामध्ये एखाद्या तळ्यामध्ये एकाच प्रकारचा मासा, एकच वन कलर ओनली, वन साईज ओनली, तर ते आपल्याला छान वाटेल का बाळांनो डोळ्यांना? तसंच आहे, छोटी छोटी अनेक मासे बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला छान वाटतं. आता घरामध्ये आणून मासे ठेवले जातात बघा बाळांनो. मासे घरामध्ये आणून ठेवलेले असतात फिश टँकमध्ये. तर त्या फिश टँकमध्ये ठेवलेल्या माशांचं साईज बघितलं का बाळांनो? तर ते मोठे मोठे मासे असतील का? नाही, छोटे छोटे लहान लहान मासे, ते पण कलरफुल गोल्ड वगैरे असतील तर आपल्याला आल्हाददायक आणि छान वाटतं ना घरामध्ये. तसं प्रत्येकजण इम्पॉर्टंट आहे. छोटा छोटा मासा देखील महत्त्वाचा वाटतो, तो अगदी तलावातला मासा असेना का. बरोबर समजलं का बाळांनो? फर्स्ट स्टॅन्झामध्ये आपण पाहिलं की छोटंसं झाड बना, झाड बनता आलं नाही तर ग्रास बना. आणि आणखीन एक काय दिलेलं आहे? मस्की आणि बॅस यांच्यामधलं मस्की बनता नाही आलं तर बॅस बना, छोटा छोटासा मासा बना. हे 2 स्टॅन्झा संपलेले आहेत मुलांनो. आता थर्ड स्टॅन्झा बघा. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. प्रत्येकजण कॅप्टन बनू शकत नाही बाळांनो. तुम्हाला माहिती आहे का, एखादी होडी चालवायची आहे, नाव चालवायची आहे, तर मोठी जहाज असते, पण छोटीशी जहाज चालवताना एखादाच नावाडी असतो. तुम्ही छोटे जहाज वगैरे बघितलं असेल तळ्यामध्ये वगैरे, तुमच्या लक्षात येईल. पण जर मोठा जहाज आहे आणि त्या जहाजामध्ये टायटॅनिक वगैरे बघितले का तुम्ही? टायटॅनिक होडी जहाज
होडी म्हणता येणार नाही त्याला, जहाज म्हणायचं. म्हणजे या जहाजामध्ये हजारोंनी क्रू होते म्हणे. म्हणजे कॅप्टन एकच असतो पण चालक जे असतात ते अनेक असतात, क्रू. हिअर क्रूज मिनिंग इज हिअर ओनली सेलर्स हु वर्क ऑन अ शिप. म्हणजे जहाजावरती काम करणारे अनेक सेलर्स असतात, अनेक नावाडी असतात, जहाज चालवणारे असतात, पण त्यांचा कॅप्टन हा एकच असतो बाळांनो. सगळेच कॅप्टन होतो म्हणाले तर त्याला अर्थ आहे का? म्हणून कॅप्टन एकच असतो आणि क्रू अनेक असतात. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्या सगळ्यांच्यासाठी काय आहे बघा, काही ना काहीतरी असतंच. देअर इज बिग वर्क टू डू. म्हणजे खूप मोठं काम असतं कधी कधी. अँड देअर इज लेसर, कधी कधी कमी सुद्धा कोणी काम करतं, टू डू. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. म्हणजे जे काही तुम्ही काम करताय ते काम व्यवस्थित पार पाडा, व्यवस्थित करा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. म्हणजे ट्रेलचं मिनिंग इथे दिले बाळांनो, ट्रेल किंवा ट्रायल दोन्ही पण म्हणू शकता. अ नॅरो पाथ. इफ यू कांट बी अ हायवे म्हणजे सगळेजणच मोठाच्या मोठा रस्ता होईल का? आता सोलापूर पुणे महामार्ग बघा, हायवे आहे तो. किंवा आपण आणखीन हायवे कुठं बघू शकू, MIDCला जाताना एक हायवे आहे, किंवा इकडं अक्कलकोट रोडला जाताना हायवे आहेत बघा, मोठे मोठे हायवे. तर असे हायवे जे आहेत, प्रत्येक ठिकाणी हायवेज असतील तर त्याचा प्रॉब्लेम पण होतो की नाही. पायवाट ही पण असली पाहिजे. आता शेतामध्ये चाललाय, 2 शेताच्या मध्ये पायवाट असते, ती पायवाट जर हायवेने केली तर सगळं शेतच त्या हायवे खाली जाईल की नाही. म्हणजे त्याचं महत्त्व परत वेगळं आहे प्रत्येक गोष्टीचं. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. तुम्हाला हायवे बनता आलं नाही तर ट्रेल बना मुलांनो. इफ यू कांट बी द सन, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्ही जर सन बनायचं नसेल, सन म्हणजे काय, सूर्य. प्रत्येकाला सूर्य बनता येतं का हो? आकाशामध्ये सगळे तारे आहेत, लुकलुकणारे, चमचमणारे तारे. रात्रीच्या वेळेला आपण बघतो, दिवसा दिसतात का? नाही, सूर्यामुळं दिसत नाही. सूर्याच्या प्रखर उजेडामुळं, प्रकाशामुळं आपल्याला तारे दिसत नाहीत. पण ह्या प्रत्येक ताऱ्यांना वाटलं की मी सूर्य व्हावं, तर इतके सूर्य जगामध्ये कामाचे आहेत का? नाही ना. एकच सूर्य पाहिजे आपल्याला, जो पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. आणि स्टार्स मात्र अनेक पाहिजेत, किंवा स्टार्सचं सौंदर्य वेगळंच आहे, ताऱ्यांचं सौंदर्य वेगळं आहे. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. म्हणजे तुम्ही जिंकलात किंवा तुम्ही फेल झालात, नापास झालात, हे आकारावरती नाही बाळांनो, म्हणजे साईजवरती नाही. बी द बेस्ट. म्हणजे असं कोणी म्हणायला लागलं की तो असा आहे म्हणून मी असा आहे म्हणून मी जिंकलो, नाही. तिथं ते महत्त्वाचं नाही आहे. तर ज्या त्या वेळेला जे ती गोष्ट महत्त्वाची काय असेल बघा, साईज महत्त्वाचं नाही आहे, त्याचा आकार महत्त्वाचा नाही आहे. आता बुश आणि इकडं बघितलं पाईन ट्री, यामध्ये काय महत्त्वाचं नाही आहे. बुश जरी असला तरी पण त्यातलं चांगलं बना, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही जिंकला नाही आहे, पण जे आहे तेवढं तरी तुमच्याकडं आहे, त्याचं समाधान आपल्याला असलं पाहिजे बाळांनो. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल, बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. म्हणजे जे काही आहे त्याचं तुम्ही बी द बेस्ट. समजली ना मुलांना?